आपल्यासोबत मायर मोझेस सुद्धा जोडले गेलेले आहेत, ज्यांची कन्या ही स्वतः सैन्यामध्ये आहे आणि इस्रायलसाठी सध्या युद्धभूमीवर ती लढतेय। आपण थेट मायर मोझेस यांच्याकडे जाऊया। मायर, खूप खूप धन्यवाद आपले की आपण या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेले आहात। मायर, आम्ही पाहिलेलं आहे की आपल्या घरावर, आपल्या इमारतीवर देखील अशा पद्धतीने हल्ला झाला होता आणि काय नेमकं त्यावेळी वाटलेलं? तुमची मुलगी स्वतः युद्धभूमीवर तिथे लढते आणि घरच्यांची तिला आठवण आहे आणि इथं स्वतः तुमच्याच इमारतीवर अशा पद्धतीनं हल्ला झालेला होता। मायर, आधी सर्वप्रथम माझ्या भारतीय आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय इस्रायल। माझी मुलगी आज सैन्यात नाहीये, ती 2 वर्षाची सैन्य पूर्ण झाली, प्रशिक्षण पूर्ण झालं तिचं। ती 7 ऑक्टोबरला सुरुवात झाली, त्यावेळेला ती तिथे होती आणि ती गाझा बॉर्डरच्या फार जवळ त्या बेसला होती तिथे। आणि आमच्या मनात काय चाललं होतं किंवा आमची झोप फारच उडाली होती, सगळीच उडाली होती। पण आम्ही एक विचार केला की हा लढा जर आपण नाही दिला तर कोण देणार, आणि तुमचा सामना आता सध्याच्या परिस्थितीत किंवा हा वर्षानुवर्ष जो होतो कोणावरही, म्हणजे भारतीय म्हणा म्हणजे चांगले विरुद्ध वाईट, हे राक्षसगण आहेत, यांच्याबरोबरच चाललेला आहे तुमचा लढा। त्यामुळे तुम्हाला सतत सतर्क राहिलं पाहिजे, याचा तोंड दिलं पाहिजे। आणि इस्रायल देश त्याचा लढा देतोय, तोंड देतोय आणि सगळ्याच दिशेला देतोय। वर सुद्धा गोंधळ आहे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, आणि आज सुद्धा, म्हणजे जसं म्हणतो आपण की किल्ल्याचे दरवाजे नेहमी आतनं उघडतात, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे।